शेतकरी मित्र नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 24 ऑगस्ट. वार आहे मंगळवार, तारीख आहे 25 ऑगस्ट. तर या 2 दिवसामध्ये वातावरण कसं असणार आहे, तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, आपण जर कर्जत, पेन, लोणावळा, लवसा, माणगाव, महाड, मंडणगड, दापोली, महाबळेश्वर, खेड, चिपळूण, दाभोळ, त्याचबरोबर जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, त्याचबरोबर राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी हा जर संपूर्ण परिसर जर आपण सोमवारी 24 ऑगस्टला बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. बाकी आपण जर कोल्हापूर, त्याचबरोबर ईश्वरपूर, कराड, कारेगाव, सातारा, मायनी, विटा, त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. मोहोळ, व मोहोर, त्याचबरोबर वैराग, बार्शी, परांडा, धाराशिव, तुळजापूर, तेर, लोहारा, नलदुर्ग, अक्कलकोट, उमरगा, निलंगा, त्याचबरोबर इथे जर आपण जर बघितलं औसा, लातूर, शिरूर, अंबाजोगाई, केज, कळंब, तेर, धाराशिव, तुळजापूर, वैराग, बार्शी, भूम, पाटोदा, जामखेड, बीड, शिरूर, कासार, गेवराई, वडवणी, माजलगाव, परतूर, परळी, गंगाखेड हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला म्हणजे जास्त नाही आहे, पण रिमझिम पाऊस असणार आहे. आपण जर नायगाव, पेठउमरी, भोकर, नांदेड, उमरखेड, हिमायतनगर, अरणी, त्याचबरोबर पुसद, वाशिम, मालेगाव, परतूर, अकोला, त्याचबरोबर मलकापूर, बुलढाणा, चिखली, बोदवड, रावेर, त्याचबरोबर भुसावळ, जळगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपण जर बघितलं, तर म्हणजे बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर बुऱ्हाणपूर, नेपनगर, जळगाव, जामोद, अकोट, धरणी, अंजनगाव, अचलपूर हा परिसर बघितला. मुळशी, त्याचबरोबर तेलगाव या परिसरात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा असणार आहे. सावनेर, नागपूर, वर्धा, त्याचबरोबर हिंगणघाट, उमरेड, त्याचबरोबर भंडारा, तुमसर हा परिसर बघितला, तर या भागात 5च्या दरम्यान 4-5च्या दरम्यान चांगला पाऊस होणार आहे. रामटेक, अ, मुंडा, भंडारा, उमरेड, नागपूर या परिसरामध्ये. चिमूरमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर भंडारा, साकोली, तुमसर, गोंदिया, आमगाव, देवरी हा परिसर बघितला, तर या भागात देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर जळगाव, अंबळनेर, चापोडा, धुळे, चाळीसगाव, शेवगाव, भोकरदन, चिखली, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, अंबड, परतूर, जिंतूर, मेहकर, वाशिम, हिंगोली, परभणी, पुसद, उमरखेड, नांदेड, परळी, अहमदपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण सोमवारी 24 ऑगस्टला दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर मंगळवारी 25 ऑगस्टला जर बघितलं, तर 25 ऑगस्टला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पावसाचं वातावरण दिसतंय. मेहकर, जालना, अंबड, परतूर, त्याचबरोबर पैठण, छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी, अहिल्यानगर, श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, मालेगाव, सटाणा, मंचर, शिरूर, दौंड, बारामती, अकलूज, इंदापूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला पूर्णपणे म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. तेच जर आपण हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, अरणी, वाशिम, अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती, धरणी हा परिसर बघितला. मुलताई, अरवी, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद, वरारा, चंद्रपूर, चिमूर, उमरेड, भंडारा, नागपूर, रामटेक, तुमसर, साकोली, ब्रह्मपुरी, देवरी, गोंदिया हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला चांगल्या प्रमाणात पाऊस दिसत आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस हा या परिसरात होणार आहे मंगळवारी 25 ऑगस्टला. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, नंदुरबार, साक्री, सटाणा, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला,
तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरात देखील. अहिल्यानगरमध्ये देखील शिरूर, मंचर, पुण्याचा जर परिसर बघितला, तर येथे देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी वसई, विरार, मुंबई, ठाणे, कुळगाव, बदलापूर, वाडा हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे दिवसभर. आपण तेच जर लवसा, महाड, महाबळेश्वर, चिपळूणचा परिसर बघितला, तर या परिसरात रिमझिम पावसा मंगळवारी 25 ऑगस्टला असणार आहे. शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसांमधचा वातावरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? म्हणजे या 2 दिवसामध्ये सोमवार 24 ऑगस्ट आणि मंगळवार 25 ऑगस्ट बऱ्याचशा ठिकाणी पाऊस आहे. काही भागात तर नुसतं ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाटतंय की पाऊस होईल. खूप शेतकरी ही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.